तू का दिवस मोजत होता काय? दिवस? हं? अरे मी तास मिनिट सेकंद सगळं मोजत होतो मामा. बघ आता म्हणजे तो काय माहित आज 6 महिने कंप्लीट झाले. बरोबर 6 महिने कंप्लीट झाले. आता बस सांग मला पटकन की नाही का कधी लावून देणार माझं लग्न आता 6 महिने. तो आता तर म्हणलं 1 वर्ष. हा, काय झालं माझ्या कोणी थोडं बोलणं चूक झाली आणि माझ्या हातात नाही राहिलं तर अजून वर्षभर थांब असं म्हणतो मी तुला. ए बाबा मामा हे खोरं आणि हे गमिलं हे दोन्ही तुझ्याकडे ठेव. मला थांबायचंच नाही आता. मला वाईट बघायची नाही तुझी. मी चाललो. मला लग्नच करायचं नाही आता. अरे मोना चालू है काम? कितना बाकी? इतना मस्त काम करू राहिलं बरं का. मस्त कलम तयार करायची व्यवस्थित. हा कमान सोडून घेऊ काही गरज नाही ना. आता आपल्याला सगळे एकदम नर्सरी टाकायची. हा मामा ते बाचा बा काय रे. चांगलंच काम चालू आहे तुमचं. हा मग आता काहीतरी केलं पाहिजे ना भाऊ. हा बरं बरं. आणि मग कसं आहे जसं कामावर लक्ष ठेवतं तसं माझ्यावर पण लक्ष ठेवलं असतं. माझं तो का लक्ष नाही कर भाऊ. ते बाचा बा हा पहिला तर महिना 2 महिन्यात येत होता. हा. आता 6 महिने झाले तरी घर का मारे ना. बघा आता मामाची आठवण तर येतेच ना भाच्याला. नाही नाही आठवत येणारच आहे. माझा मी मग? तुला काही काही कमी केलं का सांग बरं. काहीच नाही. मग जेव्हा आला तेव्हा तुला कपडे घेतले सर अंडरपॅन्ट घेतले तू काय- कवाय म्हणायचं मामा मामा कपडे फाटले. मग किती हट्ट घ्यायचा तू माग. बस ना एवढं काय काढतोय मग. मग मी तुला काय- जे लागलं खायला तू ते मागायचं माग. हा तुम्हाला कुळदाल शेंगुळे तर कुळदाल शेंगुळे. बाळूशाही तर बाळूशाही. बस कायचं कायला काढतोय. मग आता काय काढायचं? काय नको काढू. मी काय म्हणतो काय मामा आता तुझं तर काम चालू आहे पण माझ्या लग्नाचं बघणार आहे. अरे. बरं मी काय म्हणतो इकडे बरं बाचा भाऊ इकडे बसू आपण. बस चला ना. त्या माणसाला करू दे काम बरं इकडं. हा तो काही वेळी आपलं ऐकत राहील त्याचे हात बंद राहतील. ये इकडे ये. हा काय आहे आपण त्याच्याजवळ उभं राहिलो ना हा तर तो ऐकतही राहील आणि हातही बंद करेल बरोबर की नाही. बरं मग त्यापेक्षा तू इकडे बोलावलं तुला इकडं म्हटलं आपण साईडला बोलू. हा बरं हे बघ भाषा बघ आता तू आलाय बाई ते पाठवलं तुला. हा मला आई म्हणली हा? मामाकडे जाय. मामा नाही का त्याची मुलगी देईन. हा नाही बरोबर आहे. हा. पण आता कसं आहे तुला मुलगी द्यायचीच आहे. हा. पण थोडस काय ना आता कसं आहे पोरगी आपली ते ना कॉलेजला लास्ट इयरला आहे. हा हा अरे मामा मग माझं पण कॉलेज झालंय ना. ग्रॅज्युएशन झालंय माझं. नाही तो झालंय पण तिचं बाकी आहे ना. हा तिचं पूर्ण झालं माहिती जॉबला लागेल. मी करेन ना शिक्षण. मी आहे अरे की. अरे भाऊ घरची परिस्थिती नाही तावल तशी. बाईचा माझा शब्द झालाय. हा. चालले आमचा विचार हा. का म्हणा भाऊ तूच शिकवतो पुरीला आणि तिला जॉबला लाव. हा हा तू एवढं काय कार करू राहिलाय. बघ मामा आता घाई नाही तर काय झालं आता शिक्षण. आता चांगलं काम पण करू राहिलं ना मी. नाही नाही का आता लागला तुला घरी चांगलं काम करायला लागला. आता घाई तर होणारच ना लग्नाची. मामा हं. अरे मी नाही का आमच्या अख्खी शेती बघतो. अख्खं काम तर मीच करून घेतो आहे का नाही. हा पण मग आता तू काय करतोय बाच्या बाय. अरे याच हात पाय दाबून कुठं होत असतंय का सांग बरं. बघतो उलट मी तवाला धावायला पाहिजे. अरे तू बाचा आहे मावाला. काही नको नको रे नको नको. मला पाप लागलं रे तू काल माझी सेवा करतो एवढी बाच्या बा. काही नसतं तसं मग- काही नसतं. तुझी सेवा करून तर मला फळ भेटेल ना. नाही नाही तर तुला देईल काम नको. मला नको विचार करू. हा. हा मामा हं. बाकी तो डोक्याला बरं वाटते ना. आता म्हणजे डोकं बरोबर आहे भाऊ. मग काय आता बरे बघ हं. वरल्या मळ्यात आणि खाल्ल्या मळ्यात गडी ठेवले. फक्त याच मळ्यात गडी नाही. हा का मग तू 6 महिने थांबवतो की रे काम करायला. 6 महिने. हा? हा चालतंय की. खरंच मग बास का अरे अख्खा काम करावं लागलं शेतीचं. हा? मामासाठी काही पण. हा मग तेच. हा मग तोपर्यंत कसं तिथे अभ्यास होईल हा. तिथे परीक्षा होईल. आणि त्याच्यानंतर लग्न होईल. लगेच लागणार मग. चालतंय ना मामा. हा. तुझ्यासारखं एवढं गोड मामा कुठंच नाही रे. मी नाही म्हणलोच नाही अजूनपर्यंत. हा? तुला अजून नाही म्हणलं का मी. नाही अजिबात नाही. शेवटपर्यंत हाच म्हणत राहील. हा तो आहे चांगला गुणी एवढा. हा ना? हा तो किती लाड करायचं लहानपणी आहे ना मी. हा आता मी कदम तो लाड. नाही रे आता काय मला लाड करतो भाऊ. वय रे मामा हा? ते आपल्या लहान मामाचं काय चाललंय. लहान माणसं काय आता आमच्या दोघांच्या वाटण्या झाले. हा आता जातो तिकडे गावाला उपटे जाऊ दिसला का तुला. हा 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 त्याचं चालू राहते तिकडे त्याचं काम आणि आपल्या इकडे चालू राहते. हा का हा हा येत नाही का तो इकडे कधी. नाही येतं तसं काही लागलं बागलं वस्तूला हा मी जात त्याच्या तो येतो माक. बर मामा हा. येऊ कधी मी. ये रे भेटू ना मामाला तवाले मग हा येतो. ये नुसतं मग परत त्याला राग येईल ना. तो नाही म्हणजे मोठ्या मामालाच भेटतोय आहे ना.
मामा हं. तसंही मी आलो का सगळ्यात पहिले त्याकडे येतो, मग नंतर लहान आहे मामाकडे जातो. हा आहे का नाही? म्हणून म्हणतोय तू त्याच्याकडे जाऊन ये. हा. त्याला राग येईल. तो म्हणशील आला का पहिला मोठ्या मामाक जातो आणि मा काही येत नाही. हा हा तेव्हा तो तिकडून पाहू राहिला पाय. हा? बर बर. हा, ये बरं जाऊन हा, काय आलो. म्हणतोय. हा? हा, जाय. याला बासा सारख्या घरके घालितोय. काय करावं बाच्याला. आता गेलाय लहान आहे मामा का. काय करेल तर करू तिकडे जाऊन आणखीन. नाही त्याच्याजवळ विषय काढू काही का मामा देतोय पोर मला म्हणून. अवघड आहे बाच्याच मावाले. अरे गावात उपटून घ्यावा. ट्रॅक्टर येणार आहे. भासा आहे ना, कधी आला का पहिला मोठ्या मामाकडे जातो आणि मग माझ्याकडे येतो. लय चॅप्टर आहे भासा. आला टपाटा घ्यावा उपटून. अरे मामा दमादमाने कर काम. लस फास्ट फास्ट काम करायला लागलाय. काही मोठ्या मामाकडे जातो, तसं काही नंतर नाही. माझ्याकडे येतो. नाही रे मामा, तुम्ही दोघं सारखेच आहे माझ्यासाठी. हा? हा. उलट मी तुला किती जीव लावतो. त्या मामाला दरवेळेस म्हणतो की हा माझा एकदम जीवलग मामा आहे, एकदम असा केवट मामा आहे. आज लयच कडक भाषे बा. हा जा असं कडक राहिलं ना बरं वाटतं, भारी वाटतं रे असं. हा. नाहीतर ते गबायाने चांगलं नाही वाटत, है का नाही? ग्रॅज्युएशन झालं काय कम्प्लीट? हा ग्रॅज्युएशन झालं. आता मामा तुला एक बोलू का रे? हं? काय मला काम करू लावतो का? नाही रे, मग? ऐकून तर घे. मामा तू विचारलं नाही मी कशाला आलो. कशाला आला? आई म्हणली लहान मामाकडे जा, तो नाही का तुला मुलगी देईन. मुलगी माझी? हा. अरे 5 महिने झाले तिचं लग्न झालेलं. काय हा. 5 महिने? मग? मामा तू सांगितलं नाही, लग्नाला बोलवलं पण नाही. अरे ते काय झालं, हा. कमी माणसात ठरलं. हा मला तर सांगायचं ना रे. बघायला आले होते ना, हा. त्यांना पोरगी पटली, ते म्हणले लगेच लावून टाकू. मग पाहुण्या रावळ्यांना नाही सांगितलं, काय नाही. मामा हं? तुला या भाच्याची आठवण नाही आली ना? हा? त्याच्यात काय आठवण यायची? बरं बाबा मॅच चुकले, मी कशाला आलो इथं. भाषेबा हं? रडू नका. हं? थोरल्या मामाची आहे ना काय थोडलं मामाची आहे ना? मुलगी. मी तुझ्या अपेक्षा बसलो होतो, तू असं बोलला तर माझं कसं रे? नका तोंड जोडू. भाषेबा थोरल्या मामाकडे आहे ना पोरगी. आहे पण मग तो मामा म्हणतो की नाही का 6 महिने काम कर. मग काय होतं, करा 6 महिने काम. 6 महिने मग पोरगी पाहिजे ना, हा मग काम केलं काय होतं. हा ते पण बरोबर आहे. 6 महिने असे निघून जाते. हा जाऊन दे, तू काय मदत नाही केली ना, आता त्या मामाचे गुणगान सांगू राहिला. आता याच्यात मी काय मदत करू, तो करायचं काम. तो हे काम पटलं त्याला तर देईन तुला. बर चाललं, जाऊ का मग? जाय नाही तर लाग उपटू गावात. मग नको बाबा जातो. कसं व्हायचं तर हो, याचं भाषेचं अवघड आहे. त्या मर्दे घ्या आपलं काम करू. पार तर नाशक मारलं तेव्हा गाबा साफ झालं बघ इडलं. हे पप्पा काय करताय काय इथं? कधी आली तू? मी आताच आले. एकटी झाली का तो नवरा? हा, ते मागून येतील. येऊ राहिले का? हा येऊन राहिलेत. बरं काय यानं केलं? सहज झाली पप्पा तुम्हाला भेटायला, तुमची आठवण आलती ना म्हणून. हा काय हा बरं झालं. तो सास सासरे बरे आहे ना? हा ते बरं आहेत. मामा काय रे आला का जाऊन? हा आलो. काय म्हणला मामा? काय नाही ते मामाच्या पोरीचं लग्न झालं. हा झालं ना. हा बच्चे जाऊन दे. ज्योतिताई कधी आले तुम्ही? मी आताच आली ना. हा का? हा आणि तुमचे हसबंड? ते येऊन राहिलेत मागून. हा अच्छा हा बरे बरं दिवसाची आली नव्हती ना भेटायला. हा मग तिला कत वाटली मग आली भेटायला. हा हा मग तिचा नवरा मागून येऊ राहिलाय. हा. हा. मामा आता लहान पोरीचं पण बघ ना आता. अरे तुला सांगितलं ना बाच्या बा ती शिकती 6 महिने तू थांब म्हणलं तुला इथं. हा ए तुझं लग्न नाही झालं अजून? झालं असतं तुम्ही काय पाया पडलो असतो मामाच्या. आणि तसं पण तुला नसतं बोलवलं का लग्नाला माझ्या? हा हम्म. बर मामा हा हा सांग मग काय काम करायचे आता? 6 महिने म्हणतो तू काम करायचे. आई बघ तुला आता शेतीच्या कामात सगळे करतोच आहे तू. हा काय नाही मोटर चालू करायच्या हम्म. बारे पाणी भरायचं. हा लाईट गेली तर थोडी झोप काढायची. हा हा ते जमन. जनावराला चारा पाणी करायचा. चालतंय ना. डोरायला दूध काढायचं गायचं. हा बाकीचं कोणीच नाही का मग करायला? नाही इकडे गडी नाही ना आपल्याकडे. एकट्याने सगळं करायचं. त्या 2 राहणार आहे 2 गडी मग इथलचं सगळं एकट्याने करायचं एकट्याने आता? करायचं. हा बर 6 महिने फक्त लई नाही. हा. तिची एकदा परीक्षा झाली हा. जॉबला लागली हा. का लगेच तुझं आणि तिचं लग्न लावून द्यायचं. अरे तू म्हणला ना मामा परीक्षा झाली का लगेच मला म्हणशील मुलगी देशील. आता लगेच जॉबला पण लागायचं म्हणतो का? अरे मग आता परीक्षा झाली ती लगेच जॉब लागणार रे. मी लावतो ना बाबा जॉब. बर तू लाव बाबा तू लाव. हा मग मी आहे ना, मी हा. काय काम करणार आहे मग? झालं चला हा? तू लाव. हा
बरं मी काय म्हणतो हा तू उड बरं हा. ते आपल्या गड्याचे कपडे ते कपडे घालून ये. हे कपडे काढून ठेवता वाले आणि बरं. तुला काम सांगतो लगेच कामाला बिलक. बरं ठीक आहे चालेल. चल वय बरं. हा लगेच चालू. हे असं काय सांगते हा तुला सुद्धा मागत होता तो बरं झालं पप्पा मी नाही म्हणे गेली त्यासाठी. मला ज्योतिषीचं लग्न करायचं ज्योतिषी लग्न करायचं. हम्म. आता ती लागली तुझी लहान आहे बहीण हा. ती शिकती. आता तो मायला पाया पडतो राव हम्म. त्याची आई पाठवते त्याला सारखे जय मामाक आणि ते लहान मामाची तो नानाची पोरगी होती ना हा. तिचं 5 महिने झाले तेव्हाच लग्न झाले. हा ते झालं ना. त्याच्या काही पोरगी राहिली नाही. पप्पा शहाणा असेल ना तर त्याला पोरगी देऊच नको. तो लई डोक्यात येड आहे. आणि ते कळते मला पण ते लहानपणापासून आपल्याकडे होतं ना. हा. हा ते सारखं तुम्हाला हान मार करायचं हम्म. लय त्रास द्यायचा आपल्याला हाट किती घ्यायचा. हा लई हा? त्रास दिला त्यांनी. आणि ते घरी जाऊन सुद्धा काही काम नाही करीत तिकडे त्यांच्या हा. घरी. नाही करत ते तर माहितच आहे. पण आता पाठीते त्याला इकडं हम्म. जाय तू मामाचं डोकं खायला. हा. येत माझ्या हात पाय दाबी सारखं डोकं दाबी तर काय हा, ते उलट पोरगी मला दिलं. पाप लागू राहिलं तर बाचा आहे हा. त्याच्यामुळे कसं काय मालिश करून घ्यावा हम्म. बरोबर आहे की नाही. हा. म्हणजे त्या दोन्ही खाल्ल्या मळ्यामध्ये आणि वरल्या मळ्यामध्ये 2 गडी ठेवले हा माहित आहे मला. आणि इडच आपल्या या मळ्यातच गडी नाही. हा. आता काय करतो त्याला आहे ना गोड बोलून आहे ना हम्म. 6 महिने घेतो ठेवून इडं कामाला. तसे गडी नाही मिळून राहिले. हा. हा. 6 महिने तर निघून जातील. हा. मग 5-6 महिन्याच्या पुढचं एखादा गडी ठेवता येईल परत. हा. आहे की नाही? हा. होऊन आलाय ना आणि कर काम बाबा खाय भाकर. हम्म. असं काम आहे आपलं. आता हे बघ ते आता 6 महिने थांबणार आहे. हम्म. आता ते तुझ्या बहिणीची अपेक्षा ना बरोबर हम्म. सारखं म्हणतं कधी येणार आहे कधी येणार आहे. आणि आता तुला माहिती आहे का ती हॉस्टेलला आहे तुझी बहीण हा. आणि ती काल इकडे येईल. तिला एकूणच मी सगळे पैसे पुरीचे फोन पे मारितो तिच्या हम्म. खर्चायला यायला त्याला आणि तिला गरजच येत नाही इकडे यायची. हा ते पेपर झाल्यावरच येते मग. हा, मग तर ये कटाळून निघून जाईल. हा. आहे की नाही. हा. मग चल चहा पाणी घेऊ चल. हो हो. आय आय आय. अय्यो. झाली माती टाकून कंबरड मोडलं मावाला. पाणी देतो लावून आता. कॉप फिरवायचा. अयो लाईट नाही काय काय खरंय. आता 6 महिने झाले तर बघतो आता मामा काय म्हणतोय काय नाही. लग्नाचं बोलावं लागन. तो तर काही विषयच काढा ना माझ्याबद्दल. होऊन तर काही बोलतच नाही तो. मलाच बोलावं लागणार आहे. पाहतो मामाला बोलून. काय चालली बडबड? काय नाही ते माती टाकून आलो तिथं हा. आणि म्हणलं नाही का पाणी सोडावं पण लाईट गेलेली. पण मामा तुम्ही कसं काय इकडं? तुला माहित नाही का ही आपली सामायिक आहे रे आमची. हा होय. हा 3 दिवस मग अन्नाचे 3 दिवस मग हा बरं. इकडला कोक फिरावं लागल. हा येऊ फिरवला जाईल ना पाणी आता. हा इकडे Light आली की. इकडे मग बंद केलाय. हा हा कसं चालू. मी काय म्हणतो काय? मामा आता म्हणले 6 महिने नंतर मुलगी देईन. आता झाले 6 महिने. झाले का 6 महिने? हा आजच 6 महिने झाले बरोबर. पण मामाने अजून काही विषय काढला नाही. मग आज झाले मग काढायचा तो विषय. हा आता तू बोलायला म्हणला नाही का मामाला? नाही आता बोलतो ना. मामाला आता गेलो का बोलतो मी. मग तू मामाला बोलले शेवकच काय होईल. हा राम राम. राम राम. काय सरपंच चाललंय? झाले. तुम्हाला बघून आलो मी इकडे. हा काही नाही आलो होतो पाणी द्यावा म्हणलं तिकडे वांग्याला. हा. माझी भाषा हजर होता इथं. बर हम्म. सामायिक विहीर आहे ना तुमची. हा सामायिक विहीर आहे 3 दिवस आहेत. हा, हा. अन्न माझ्या- हा, माझ्याच हाताने वाटणे केलं हा, अन्नाची पाळी कालच संपली पण आता भाषाला काय काय माहित. बर भासालय काम करतोय. 4 गाड्याचं काम एकटाच करतोय राव. हा लयच भारी काम आहे. पण सरपंच साहेब हा. आता मामा म्हणले होते 6 महिन्यानंतर मी तुझं लग्न लावून देईन माझ्या मुलीसोबत. हा. आता 6 बरोबर आज नंतर म्हणले पण आज 6 महिने होते. तेच ना आज हा. झाले 6 महिने बरोबर. त्याच्यासाठी तू इथं काम करतोय काय. हा पण ती पोरगी शिकती ना. हा मग आता झालं असं ना मी शिक्षण. म्हणलो त्यांना सोयरिकीचा म्हणजे एक मुलगा होता. हम्म. हा, मी म्हणलो त्यांना पण ते म्हणले पोरगी शिकती अजून. पण ते असं काय म्हणलं नाही बाबा बाच्याला द्यायची किंवा काय मामा म्हणले मला की नाही का मी तुलाच द्या ना म्हणून मुलगी. असं का. हा आता बरं. 6 महिने झाले आता मामाला बोलतो ना मी. झाले का? म्हणून आता लग्न लावून दे माझं. आणि मी त्यासाठी चालतो खरं त्यांच्याकडे बरं का. हा. पोरीच भेटत नाही. ते पोरग आहे चांगलं. हम्म. म्हटलं बघा पण आता जाऊ दे. जर याच्या बरोबर चाललं तर कशाला काही हा. विषय नको घ्यायला नाही का? मामन दिलाय शब्द म्हणतोय. हा तुमच्या तर पूर्वीच झालं. हा
मोजक्याच माणसात केलं पण चांगलं झालं पोलीस नाही का ते आता अचानक बघायला आले हा, आणि लगेच झालं. लाव म्हणले लग्न, मग दिलं लाव. बरं झालं. हा त्यांना यो भाचा दिसला नव्हता तवा. भाषा दिसायला काय करतो रागावला आता? का ना बा तुमच्यावर? हा, रागावलोय. हा, असं आहे का हम्म, बर 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 बघ मग थोरले मामा काय म्हणते हा मामा काय जातो आता मी. हम्म. बर बर मग कशाला मी जाणार होतो त्यांच्याकडे नाही जात मग मी हा नाही आहे की नाही, म्हणजे याच्याबरोबर. देत असलं याला तर बरं होईल. बरं होईल आहे की नाही हा. बर 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 येऊ का मग मी हम्म. चालतंय नाही जात भाऊ त्यांच्याकडे हा चालतंय चालतंय. हा. तसं भाषेबा 6 महिने झालेत पर वाळून गेलेत काम करून करून. मग हा. मामा एक शब्द तरी म्हणायला पाहिजे ना तर मामाने. तुम्ही कसं म्हणतात मला. हा. मग आता संध्याकाळ झाली, आता मामाकडे जातो मी. मामा हा. जाय मग. मी काय करतो, निम पाणी माझ्याकडे घेतो, निम तुझ्याकडे घेतो. हम्म. हे बाय लाईट आली का हा. देतो बटन दाबून, म्हणतो हे भरणं होईल. हा. आम्हाला सांग तू बरं भरणं काल रे म्हणाव. हा? हा चालेल. जा मग. येऊ का. हा. हा. बरं झालं याला दिलं काढून, मी घेतो माहेच भरणं काढून. आता हे कॉक बंद करून ठेवतो. बघा तो लाईट आली का काय. हा? लाईट नाही आली अजून, बसतो तोवर. बस केव्हाच गेलाय तिकडे खोरण ते घेऊन का बसलाय तिकडे काय माहिती, काम झालंय का नाही काय माहिती. मामा हा. झालं का सगळं काम झाले, हा आता सगळं काम झालं. तो खाटा भरला का, हा हा खड्डा भरला, पाणी सोडायचंय. आता ती लाईट आली का पाणी सोडन. बरोबर लाईट नाही का आता. लाईट अजून आलेली नाहीये. अरे डीपी जाऊन पाहायचं. ए बाबा ऐक ना मामा, मी काय म्हणतो. काय 6 महिने झाले आता. 6 महिन्यापासून एकदा पण तू नाही का आणलं नाही बरं का इथं. 6 महिने झाले आता. हा मग आज 6 महिने झाले, पण तू अजून पण आणलं बोलवलं नाही. आज शेवटचा दिवस आहे, पण संध्याकाळ होत आले तर तू एकदा पण विषय काढला नाही माझ्यासमोर. तू का दिवस मोजला होता काय. दिवस हा? अरे मी तास मिनिट सेकंद आज सगळं मोजत होतो मामा. बघ आता म्हणजे तो काय माहिती आज 6 महिने कंप्लीट झाले. बरोबर 6 महिने कंप्लीट झाले. आता बघ सांग मला पटकन की नाही का कधी लावून देणार माझं लग्न आता. आता तिचे आहे ना भाऊ नेमकी आता परीक्षा चालू होऊ राहिली. हा परीक्षा चालू होऊ राहिली. हा. आणि परीक्षा झाली का ती म्हणते दादा गाय करू नका, मला अजून शिकायचं 1 वर्ष अजून. म्हणजे एवढं 6 महिन्यापासून तू माझ्याकडून नुसतं काम करून घेत आता का. अरे तू तिकडे जो तू कामाला गेला ना त्यावेळेस मी राणीला फोन केलता. हा मग काय म्हणे. हा तर ते म्हणे दादा मला गाय नाही करायची लग्नाची. अरे मामा मला तर घाई आहे ना बाबा. अरे पण तुला काय करू काय उपयोग आहे, पण माझी पोरगी नाही माहिती ना काय करायला. म्हणजे तू लावून देते का आता लग्न. म्हणजे आता लग्न लावून देत नाही का मला ते सांग. आता नाही वरार लगेच, थांबून घे अजून 6 महिने. हा 6 महिने तो आता तर म्हणलं 1 वर्ष. हा काय झालं माझ्या थोडं बोलणं चुकून झाली आणि माझ्या हातात नाही राहिलं तर अजून वर्षभर थांब असं म्हणतो मी तुला. ए बाबा मामा हे खोद आणि गमिलं हे दोन्ही तुझ्याकडे ठेव. मला थांबायचंच नाही आता, मला वाईटच बघायची नाही तुझी. मी चाललो, मला लग्नच करायचं नाही आता. अरे भामटा मामा आहे तू, अरे खोट मामा आहे तू, अरे खोटे बोलतो, अरे लबाड, अरे असं कसं आहे तू. हा मला एक सांग, तुला इतकं कसं काय जमतं लबाडी, दुसऱ्याकडून काम करून घ्यायचं इतकं. हा अरे अरे सुधर रे मामा सुधर. ए मामा अरे तुला समजायला पाहिजे, माझ्याकडून एवढं काम करून घेतलं, राबून घेतलं आणि आता म्हणतोय नाही म्हणून. अरे जा तिकडं, मी आता लग्न करणार नाही. मी तसाच राहीन, पण मी तुझ्या दारात येणार नाही परत. आणि हा तू मेला ना तुझ्या मौतीला पण येणार नाही मी. अरे मीच काय, मी माझ्या मम्मीला पण इथे येऊन नाही देणार. अरे नरक मामा आहेस तू, नरक मामा. हा चाललो मी. काय करावं आता, डोक्याला ताण झाला बा. याच माणसानं शब्द दिला का माणूस अपेक्षित राहत ना अशा मोडायची, पण पोरं ऐकत नाही. नेमकी आता माझी पोर शिकती. आता शेवटी आजकाल काय चाललंय जगामध्ये, पोरी शिकू राहिल्या. बाचा तर असंच घरी शेती काम करतोय, करावं तरी काय. एक तर बाचाचं इतकं बोलून गेला टेन्शन मध्ये, घरी त्याच्या आईला सांगल. एक तर पोरे मावली शिकती, पोरे ऐकत नाही, काय करावा. दुसरीची देवा पाहून तर पुरी भेटून नाही राहिल्या. हा एक वायताक झाला डोक्याला. पण आता पुरीलाच मला काहीतरी समजून सांगावं लागेल का बाई एवढे 4-5 महिने तू शिक आणि 4-5 महिन्यानंतर पळी झाला का तो लग्न करून टाकू त्याच्याबरोबर. हा मन बाई मग आता कुठं बसली डोक्याला ताण करी. त्याला आणि मामाने दिली त्याच्या पुरीचं लग्न करून, त्याने दिली नाही त्याला. आता आपण कवाय ना देऊन टाकू. मग आता काय करते, म्हणजे बहीण खुश होईल आणि बासाही खुश होईल. चला